Hey guys, good morning. Welcome back to my channel. माझ्या स्वतःच्या हाताने ब्लॉग स्टार्ट केला आज. आणि म्हणतो मस्ती करतोय. मम्मा स्वयंपाक करते. काय? माझी मम्मा स्वयंपाक करते. अजून तर गाईज आज थोडंसं तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे यशने आज व्लॉग स्टार्ट केला. तर कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता करते स्वयंपाक. आज फार लेट झालं, थोडंसं आरामच केला मी. आणि मोंटूने पण भरपूर त्रास दिला मला. मोंटू त्रास नाही द्यायचा ना, कॉफी दे मला एक. आता मोंटूला भूक लागली, मोंटूसाठी मी करते स्वयंपाक, यश मोंटू दोघांसाठी. तर गाईज कालचा ब्लॉग कसा होता, तुम्हाला आवडला? आमचं एक छोटंसं गेट टुगेदर होतं, सगळे फ्रेंड्स भेटले की छान वाटतं. तर असं आमचं कधी भेटणं होत नाही. हो माझे ओ माझी मोंटू आहे, ही माझी मोंटू, ही माझी मोंटू वंटू आहे ना. पॅन्ट मी दाखवायची. नोनू पॅन्ट नाही, पॅन्ट नाही दाखवायची. पॅन्ट दाखवते ती. नव्हतं 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 नव्हतं. तर गाईज यश आज एक चॅलेंज लावतोय माझ्यासोबत. म्हणजे चॅलेंज म्हणजे की तो म्हणतोय की मला चॅलेंज करायचं आहे. तर त्याच्याकडे एक पट्टी दाखव रे. तर ही पट्टी तो तोंडाला लावून ठेवणार आहे. आता किती वेळ लावतो तो त्याच्यावर आहे. आत्ता अर्धा एक तासापूर्वी त्यांनी अर्धा तासपर्यंत लावून ठेवली होती, काहीच बोलला नव्हता. तर आता बघू. लाव बेटा. आता किती वाजले? बरोबर डॉट 4 वाजले. आता बघून घ्या. तर 4 वाजेला आपण लावतोय. आणि हा हो तुला पण किती वाजेला काढतो ते बघू आपण. तर रेडी यश? पक्का? मग पाणी पण नाही प्यावं लागणार, उघडायचीच नाही. जेवढा जास्त वेळ ठेवशील, तू जर 1 तास ठेवली तर तुला 1 चॉकलेट, 2 तास ठेवली तर 2 चॉकलेट, हां 5 तास ठेवली तर 5 चॉकलेट. ठीक आहे, तुझ्या कॅपॅसिटीवर आहे. तुला पण लावायची पट्टी? हां किती वेळ ठेवू? तुझी मर्जी, तू जेवढा वेळ ठेवू शकतो तेवढा वेळ. हां ठीक आहे, चल स्टार्ट कर मग आता. 5 मिनिटं. 5च मिनिटं? मग किती मिनिटं? तू लाव तर खरी, आपण काउंट करू ना. तू लाव, मग मी स्टार्ट म्हणेल, मग आपण टाइम काउंट करू. संध्याकाळपर्यंत. हो, तो चॉकलेट संध्याकाळी जाऊन घ्यायला. गेली नाही तर पप्पाला सांगेल घेऊन या. पप्पाला नाही सांगायचं. ठीक आहे मग. चल मग स्टार्ट कर. कर ना. काय? लाव ना मग आता, चिटकव ना. हॉलमध्ये करू ना. नाही ना, आता हॉलमध्ये काय बसूनच राहायचंय. कर लवकर, टाइम जातोय. तर यशने स्टार्ट करून आता बिलकुल बोलायचं नाही बरं का. असं करून दे. असं कर. स्टार्ट. ओके, आता बोलायचं नाही. ठीक आहे. तर आता 4 वाजून 5 मिनिटं झाले. तर आता तू किती वेळ राहू देतो आपण दाखवू. ठीक आहे. चॉकलेट. ए बोलायचं नाही यार. आता एकदा तुला जाऊ देते, याच्यानंतर बोलायचं नाही बरं. ठीक आहे. हां स्टार्ट. बोलायचं नाही. तर गाईज आता किती वाजले? 1 मिनिट.
4:12 4:05 यशने चालू केलं होतं, म्हणजे 7 मिनटं झाली. यश एकही शब्द नाही बोलला आहे. खूप शांतता वाटते मला. 2 तास तरी असंच ठेवा बेटा. तर मला खूप छान वाटेल. ठीक है, चलो लगे रहो, आगे हम टाइम बताते रहेंगे. ठीक है यश, हे बघ 4:18 झाली. तू 4:05 चालू केलं होतं, तू एकही शब्द बोलला नाही. तुला काढायचं असेल तर काढू शकतो तू. म्हणजेच 13 मिनटं झाली. काढायचं आहे का नाही? नाही. ओहो हो, गुड बॉय, दॅट्स लाईक माय बॉय. ओके, अजून थोडा वेळ. हा, बघू किती वेळ ठेवतो. यश आऊट झालाय. 20 मिनटं ठेवली, 20 मिनटं. यश आऊट झालाय फायनली. बोलला तो आता, आजीशी बोलला. काढून टाक आता, खोटं नाही, काढून टाक. तर फायनली यशने 20 मिनटं पूर्ण केलेत. जास्त वेळ नाही ठेवला, मला वाटलं 2 तास ठेवेल. असं चॅलेंज नव्हता तोपर्यंत त्यांनी पाऊण तास ठेवलं होतं, पाऊण तासपेक्षा जास्त. आणि जेव्हा चॅलेंज केला, व्हिडिओ स्टार्ट केला, तर त्याला बोलू बोलू वाटत होतं. तर फायनली तो बोलला. ठीक आहे, आता चॅलेंज तुझा झाला कम्प्लीट. ओके, 20 मिनिट्स. ठीक आहे, तर तुला अर्धी चॉकलेट देईल. अर्धी नाही. नाही, अर्धी मी खाईल. चालेल? नाही, मी तुला देईन. माझ्या मोठी कॅडबरी. मोठी नाही, एक कॅडबरी ग. तर गाईज आता वाजले 6. तर पण यश आणि मोंटू आत्ता झोपले. लिटरली ते थकून गेले. खूप मस्ती केली त्यांनी दोघांनी. आणि आता संध्याकाळच्या वेळी ऐन यश आणि मोंटू दोघं पण झोपलेत. तर आता मला असं वाटतंय मी पण थोडंसं 10-15 मिनटाचा पॉवर नॅप घेऊन घ्यावा. कारण मुलं झोपले तेव्हा मला पण थोडासा वेळ मिळतो, स्वतःसाठी रिलॅक्स वाटतं. आणि मला पण थोडंसं बरं नाही आहे, पोटात दुखतंय. म्हटलं चला मी पण आता झोपूनच घेते, उठल्यावर पाहू. म्हणजे मला काही झोप नाही लागत आहे, पण फक्त 10 मिनटं रेस्ट आणि देन परत आपले डेली कामं. तर चला थोडंसं रेस्ट करून घेऊ, मग मुलांना पण उठवेल. कारण आता जर जास्त वेळ झोपले तर ते रात्री झोपणार नाही. तर त्यांना पण अर्धा तास झोपू दे, त्यांना पण लगेच उठवेल मी. तर गाईज मी तर काही झोपले नाही, कारण मम्मीचा फोन येऊन गेला मध्येच. तर मग मी नाही झोपले. मी कामं आवरले, घरातली झाडझूड संध्याकाळची, आणि रेडी झाले, फ्रेश झाले. मुलं अजून झोपलेच आहेत. तर आता मला काही नाही, आता बरं वाटतं आहे. आय एम फाईन नाव. तर आता स्वयंपाकाची तयारी. यश उठला की आम्ही थोडं खाली जाऊ. आय प्रॉमिस, मी तुला प्रॉमिस केलं होतं की तू चॉकलेट घेऊन दे. तर ठीक आहे म्हटलं, आता प्रॉमिस केलं आहे तर घेऊन देते. बट याच्यापुढे मी चॉकलेटचं प्रॉमिस नाही करणार. कुठलाही चॅलेंज असो, काहीही असो, दुसरं काहीतरी करू आपण. मला वाटतं मी चुकले. तो चॉकलेटसाठी खूप मागे लागला, पण अजून तर मी त्याला नाही घेऊन दिलं. आता उठल्यावर जर त्याला आठवण असेल तरच मी जाईल खाली, नाही तर मग त्याच्यासाठी काही दुसरं खायला बनवून दिलं छान, जे की त्याला आवडतं. त्याला सगळंच आवडतं, खरंच सांगते मी. तो लहान आहे, पण लहान मुलांची भरपूर नाटकं असतात. तिखट नको, असं नको, तसं नको, हेच पाहिजे तेच पाहिजे. त्याचं तसं काहीच नाही, तो सगळंच खातो. म्हणून ही गोष्ट मला त्याची खूप आवडते. त्याचं पाहून मोंटू पण बरंच सगळं खाते, पण मी थोडंच खाते, अजून इतकं नाही खात. ती माझं अजून फीडिंग पण करते. तर आता मला फीडिंग सोडवण्यासाठी थोडे प्रयत्न करायचे आहेत. चालू आहेत प्रयत्न, बघू सक्सेस. तर चला गाईस, आता थोडं उठवते मुलांना. 6:30 झाले. थोडंसं खाली खेळायला पाठवेल यशला, आणि मोंटूला तर नाही पाठवत, ती लहान आहे अजून. यश खाली सायकल वगैरे खेळेल, तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो. तो आला की जेवण करतो, आणि मग थोडंसं मस्ती वगैरे करतो आणि झोपतो. असं आमचं डेलीचं रुटीन आहे. गाईस, तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहे की नाही प्लीज कमेंट करत जा. कोणीच कमेंट करत नाही, मला फार वाईट वाटतं. पण तुम्ही कमेंट करून मला सांगत जा तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात.
कारण आहे ना एक मोटिवेशन मिळतं जेव्हा कमेंट्स येतात छान छान तर. आणि मी आता कन्सिस्टन्सी पण ठेवली आहे आणि ठेवणारच. आता मला 1 मंथ कंप्लीट झाला कन्सिस्टन्सीला, कारण मी 26 का 27ला स्टार्ट केलं होतं. एक पण डे माझा मिस नाही झाला आहे. इवन मी अहमदाबादला गेली होती, तिथून पण मी माझे ब्लॉग्स कंटिन्यू केलेच होते. आणि मला ऑलमोस्ट 27ला 1 मंथ तर झालाच आहे कंप्लीट. अजून पुढे आपण कन्सिस्टन्सी राहू देऊ. कन्सिस्टन्सी माझी ब्रेक नाही होणार. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर बस तुम्ही पण एवढं करा की एक सबस्क्राईबचं बटन, एक लाईकचं बटन, एक कमेंट छोटीशी केली तरी चालेल. आणि बस इतकंच.